महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरण पोलिसांनी 2.5 लाख रुपयांच्या हिरोईनसह मोहम्मद हुसेन अक्रम शेख याला स्वतंत्रवीर क्रीडा मैदान लाल मैदान येथे अटक केली. सखोल चौकशीत अंमली पदार्थाच्या व्यवहाराचे धागेदोरे मुंबईला गेले. हा माल मुस्ताफ अब्दुल्ला दरोगे यांच्याकडून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ मुंबईतून मुस्ताफ अब्दुल्ला दरोगे याला अटक केली आहे आणि पुढील तपास पोलिसांचा चालू आहे. उरणमध्ये हिरोईन, चरस, बटन, गांजा यांच्यासारखे घातक अंमली पदार्थांची विक्री दिवस-रात्र चालू आहे. कुठल्या नाक्यावर, कुठल्या फाट्यावर विक्री होते याची कल्पना प्रशासनाला आहे, परंतु काही ठराविक व्यक्तींना सोडून कारवाई होत असल्याचे नागरिक बोलत आहेत. या हिरोईन, चरस, बटन, गांजाच्या सेवनाने सुशिक्षित कुटुंबाचे मुले सुद्धा आहारी गेले आहे. हे अंमली पदार्थ तरुणांना मिळाले नाही किंवा कुटुंबांनी नशा करण्यास सक्त बंदी केली तर याचा तरुणावर परिणाम होत आहे. आई, बाप, बहीण, भाऊ यांना मारहाण सुद्धा तरुणांकडून होत आहे. तसेच हे अंमली पदार्थाची सुद्धा क्वालिटी असते. क्वालिटी खराब किंवा जास्त प्रमाणात सेवन केला तर डोक्यावर परिणाम, कोमामध्ये जाणे अशी घटना होत असल्याचे नागरिक बोलत आहे. परंतु सुशिक्षित कुटुंब तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे ही माहिती जात नसल्याने अंमली पदार्थांची विक्री सर्रास चालू आहे. याबाबत नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, जेणेकरून तरुण पिढी बर्बाद होण्यापासून वाचेल. तसेच अंमली पदार्थाची विक्रीबाबत प्रशासनाने सुद्धा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. उरण तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून रानसाई, पुनाडे आणि हेटवणे या धरणांनी तळ गाठला आहे. या 3 धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा केवळ 35 दिवस पुरेल अशी माहिती मिळाली आहे. उरण तालुक्यातील पूर्व भाग आणि सुमारे 70% परिसर खाडीलगत असल्याने अनेक नागरिकांनी घराजवळ बोरवेल व विहिरी खोदल्या आहेत. मात्र भूजल खारे असल्याने त्या निष्प्रयोज्य ठरत असून नागरिकांचे 1 ते 1.5 लाख रुपये अक्षरशः वाया जात आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी परवड होत आहे. आजही उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये आठवड्यातून केवळ एकदाच धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. परिस्थिती गंभीर असताना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणतेही ठोस प्रयत्न केले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. उरण तहसील कार्यालयात, पंचायत समिती तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही या संदर्भात कोणतीही लेखी मागणी करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. पाणी टंचाईचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली आहे. दरम्यान उरण तालुक्यातील केंद्र शासनाची जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. तसेच भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडूनही आवश्यक उपाययोजना होत नसल्याने पाणी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उरण नवघर ग्रामपंचायत हद्दीतील नवघरपाडा आणि कुंडेगाव येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सिडको द्रोणागिरी नोड कार्यालयात ग्रामस्थ व सिडको अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत श्री आसरादेवी तलावाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. तसेच समाज मंदिर, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते, घनकचरा व्यवस्थापन व इतर जनहितांचे कामासाठीही निधीबाबत चर्चा झाली. सिडको अधिकारी संजय पाटील यांनी ग्रामस्थांसमोर विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त उरण येथील विमला तलाव परिसरात विशेष योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ भावना घाणेकर यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, युवक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रविवारी दिनांक 21 जून 2026 रोजी
उरण येथील महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळा परिसरात योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। योगा आहार स्टुडिओ, भारतीय जनता पार्टी उरण, राज ठाकूर मित्र मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग उरण, मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण संघटना तसेच कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।